जॉब करणारे वर्किंग प्रोफेशनल्स यांच्यामध्ये 80% तणाव हा कार्यरत असतो, ज्यामुळे प्रोडक्टिव्हिटी उत्पादकता कमी होते, ॲब्सेंटिझम वाढते आणि एम्प्लॉई बर्नआउट होतात। तुम्ही पण कामामध्ये तुमच्या जॉबवरती तणावग्रस्त आणि भारावून गेल्याने कंटाळले आहात का? आणि जर तुमची सिच्युएशन अशी झालेली असेल तर आज खास तुमच्यासाठी 10 प्रभावी असे तणाव व्यवस्थापन तंत्र म्हणजेच स्ट्रेस मॅनेजमेंट टेक्निक्स आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। नमस्कार, ज्युनियर नॉलेज ऑनलाईन या आपल्या युट्यूब चॅनल मध्ये आपणा सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे। स्ट्रेस मॅनेजमेंट टेक्निक मध्ये नंबर 1 डीप ब्रीथिंग। डीप ब्रीथिंग मुळे जर तुम्ही डीप ब्रीथिंग व्यवस्थित प्रकारे केले, खोल श्वासोच्छ्वास घेतल्याने तुमचे जे तणाव संप्रेरक म्हणजे स्ट्रेस हार्मोन्स आहेत ते रिलीज होण्यासाठी, कमी होण्यासाठी मदत होते आणि त्यामुळे तुमचा काही स्ट्रेस आहे तो कमी होऊ शकतो। नंबर 2 मेडिटेशन। मेडिटेशन नियमित केल्याने तुमचा फोकस वाढतो आणि तुमचे मन शांत होण्यासाठी मदत होते। त्यामुळे मेडिटेशन हे खूप महत्त्वाचे आहे, ज्यामुळे तुमचा तणाव दूर होऊ शकतो। नंबर 3 योगा। योगासनांनी शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य वाढण्यास मदत होते आणि त्यामुळे तुमचा स्ट्रेस कमी होतो। नंबर 4 टाइम मॅनेजमेंट। जर तुम्ही कामामध्ये टाइम मॅनेजमेंट ठेवला तर तुमचा स्ट्रेस कमी होण्यासाठी मदत होते। त्याकरता तुम्ही जे काम प्रथम करायचं आहे त्याला तुम्ही प्राधान्य द्यायला शिका। तुमचं काम प्रायोरिटाइज करायला बघा। तुमच्या कामामध्ये असणाऱ्या सीमा निश्चित करण्याचा प्रयत्न करा आणि कामाचा तणाव व्यवस्थापित करण्याचा प्रयत्न करा। नंबर 5 व्यायाम म्हणजे एक्सरसाइज। नियमित शारीरिक हालचालींमुळे तुमच्या शरीरामध्ये एनर्जी बूस्ट होते, म्हणजे ऊर्जा तुमच्या शरीरामध्ये वाढण्यासाठी मदत होते आणि त्यामुळे तुमचा स्ट्रेस रिलीफ होतो। नंबर 6 तुमचे रिलीज, तुमचे रिचार्जेस, तुमचे प्रॉब्लेम्स तुम्ही लेखनासहित प्रतिबंधित करू शकता। नंबर 7 ताजेतवाने आणि पुन्हा फोकस करण्यासाठी लहान असा ब्रेक घ्यायला शिका। म्हणजे थोडीशी सुट्टी घ्या, स्वतःसाठी तुम्ही वेळ काढा आणि थोडा ब्रेक घेऊन स्वतःसाठी गोष्टी करण्याचा प्रयत्न करा। नंबर 8 मसल रिलॅक्स करण्यासाठी तुम्ही मसाज घेऊ शकता, तुम्ही स्ट्रेचिंग करू शकता, जे मसल्स जे काही स्ट्रेस आउट झालेले आहेत त्यांना रिलीफ करण्याचा प्रयत्न करू शकता। नंबर 9 चिंता कमी करण्यासाठी सध्याच्या क्षणावरती लक्ष केंद्रित करण्याचा प्रयत्न करा। आजचा विचार करा, उद्या काय होणार आहे तुमच्या आयुष्यामध्ये आणि ज्या गोष्टी झालेल्या आहेत या 2 गोष्टींचा तुम्ही विचार करू नका। आता तुमच्या समोर जी गोष्ट आहे फक्त त्यावरती लक्ष केंद्रित करण्याचा प्रयत्न करा। आणि नंबर 10 आधार शोधण्याचा प्रयत्न करा, म्हणजेच सोशल नेटवर्किंग तुम्ही इम्प्रूव्ह करण्याचा प्रयत्न करा, ज्यामध्ये तुम्ही तुमचे मित्र परिवार, तुमचे रिलेशनशिप्स, तुमचे कलिग्स यांच्यासोबत टाइम स्पेंड करा, यांच्यासोबत तुमच्या प्रॉब्लेम्सना शेअर करा आणि त्यामधून सोल्युशन काढण्याचा प्रयत्न करा, त्यांची मदत घ्या आणि तुमचा स्ट्रेस कमी करण्याचा प्रयत्न करा। आता काही टिप्स एकदम शॉर्ट मध्ये मी तुम्हाला सांगणार आहे, ज्यामुळे तुमचा स्ट्रेस जो जॉबवरचा स्ट्रेस आहे तो कमी होण्यासाठी मदत होईल। जॉबवरती जेव्हा तुम्ही काम करत असता तर प्रत्येक तासामध्ये ऍटलीस्ट 5 मिनिटांचा ब्रेक घ्या, ज्यामुळे तुम्हाला थोडंसं रिलीफ भेटू शकतो। नंबर 2 शांत करणारे म्युझिक ऐकण्याचा प्रयत्न करा। काम सुदिंग असे म्युझिक तुम्ही ऐकून स्वतःचा स्ट्रेस कमी करण्याचा प्रयत्न करू शकता। कृतज्ञताचा सराव करा, म्हणजे काइंडनेस तुम्ही स्वतःमध्ये ठेवा आणि ज्यामुळे तुम्हाला त्रास होणार नाही। अरोमा थेरपीचा तुम्ही वापर करू शकता, ज्यामध्ये तुम्ही इसेन्शियल ऑइल्स, फ्रेग्रन्स यासारख्या गोष्टी वापरून स्वतःला स्ट्रेस कमी करण्याचा प्रयत्न करू शकता। आणि लास्ट म्हणजे हसा आणि मजा करा। नेहमी हसते खेळते राहा, दुःखी राहू नका, खूप निगेटिव्हिटी स्वतःमध्ये आणू नका, नेहमीच पॉझिटिव्ह आणि हसून राहण्याचा प्रयत्न करा, ज्यामुळे तुमचा स्ट्रेस कमी होण्यास नक्की मदत होईल। आय होप तुम्हाला हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल। हा व्हिडिओ तुम्हाला थोडा देखील इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका। व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद।